हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. माझ्या भावाचा आणि माझा काल मूवीला जायचा प्रोग्राम ठरला, पण अचानक त्याला ऑफिसच्या कामासाठी परगावी जावं लागलं. जाताना म्हणाला, फार काही लांब जायचं नाहीये, डोंट वरी, असा जातो आणि असा येतो. पण कशाचं काय, मूवीची वेळ उलटून 1 तास झाल्यावर महाशय आले, ते पण थकून भागून. विचारल्यावर म्हणाला, अगं परत येतच होतो, पण अचानक गाडी बंद पडली. मग काय, मित्रांना फोनाफोनी करून गॅरेजवाल्याचा नंबर मिळवला, दिली गाडी रिपेअर करून आणि वर सल्लाही दिला, तुमच्याकडं स्वतःची टूल्स असती तर सोपं झालं असतं. मग त्यालाच विचारलं की कुठून घेऊ टूल्स. तो म्हणाला, मंदार ट्रेडर्स मध्ये जावा, सगळं मिळतं. मी भावाला म्हणलं, चल मग लगेचच जाऊ. मग काय, H39 MIDC अशा त्यांच्या पत्त्यावर जाऊन आम्ही पोहोचलो. भावाची खरेदी होईपर्यंत ओनर मंदार जयंत मुरुडकर यांच्याशी छान गप्पा झाल्या. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आम्हाला गॅरेजसाठी उपयोगी असणारे कोणकोणते टूल्स तुमच्याकडे आहेत त्याची माहिती हवी होती. हो, सांगतो ना. आमच्याकडे गॅरेजच्या वापरासाठी अनेक प्रकारची उपकरणं उपलब्ध आहेत, जसे की सर्व प्रकारचे ओपन रिंग, कट स्पॅनर्स, हाफ मून स्पॅनर्स, रॅचेट स्पॅनर्स, बॉक्स स्पॅनर्स, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लायर्स देखील उपलब्ध आहेत. जॅक्समध्ये बॉटल जॅक्स, ट्रॉली जॅक्स आणि जॅक स्टँड्स पण आहेत. न्यूमॅटिक फिटिंग्स आणि एअरगन्स पण आहेत. तसेच कार पॉलिशर आणि सँडर मशीन्स पण आहेत. डेंटिंग किट, अल्टरनेटर कॉम्प्रेशन टेस्टिंग किट्स पण अवेलेबल आहेत. रिवेटिंग गन, ज्याच्या सहाय्याने आपण नंबर प्लेट बसू शकतो आणि गाडीचे आपण बॉडीसह बांधू शकतो, ते रिवेटिंग गन्स पण आहेत. तसेच आता नवीन कार फ्रीजसुद्धा उपलब्ध आहे. विशेष उल्लेख करायचा तर आपली गाडी एखाद्या ठिकाणी बंद पडली किंवा ब्रेकडाऊन झाली तर खोडण्यासाठी आपल्याला गॅरेजमध्ये इक्विपमेंट नेऊ शकत नाही. तर तिथं काय आवश्यक आहे तर कॉर्डलेस मशीन्समध्ये कॉर्डलेस इम्पॅक्ट रेंज, कॉर्डलेस ड्रिल मशीन आमच्याकडे उपलब्ध आहेत. गाडी बॅटरी डाऊन झाली असेल तर जम्प केबलने आपण ती स्टार्ट करू शकतो. समजा आपल्याकडं टोईंग व्हॅन नाही आणि गाडी टो करून आणायची असेल तर लिफ्टिंग बेल्टच्या सहाय्याने आपण गॅरेजपर्यंत गाडी नेऊ शकतो, तो देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. अच्छा सर, इंजिन खोलण्यासाठी कोणकोणते टूल्स लागतात? इंजिन खोलण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉकेट्स वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. एकदम कॉम्पॅक्ट टूल बॉक्स आपण घेऊन जाऊ शकतो. इम्पोर्टेड गाड्यांसाठी स्पेशल टूल्स आहेत. शिवाय गाडी बंद पडली ती कशामुळे बंद पडली हे समजण्यासाठी जो ट्रॅकर सेट आहे तो आमच्याकडे उपलब्ध आहे. हा कार ट्रॅकर सेट गाडीचं जे ट्रॅकिंग सॉकेट असतं तिथे लावला जातो. त्यावरनं गाडीमध्ये कुठं लॉ फॉल्ट आहे ते समजते, त्यानुसार कार रिपेअर केली जाते. सर, म्हणजे प्रत्येक गाडीत असं टूल हवंच, पण या टूल्समध्ये काय काय येतं? या टूल्समध्ये फुटपंप किंवा टायर इन्फ्लेटर येऊ शकतो, तो आपण आपल्या बजेटप्रमाणे चॉईस करू शकतो. तसेच टायर रिपेअर किट्स आपण घेऊ शकतो. काही वेळा आपल्या गाड्या जुन्या झालेल्या असतात, त्याचे नटबोल पण जाम झालेले असतात, ते सहजासहजी निघत नाहीत. ते निघण्यासाठी अँटीरस्ट स्प्रे मारा तर ते रस्ट निघून जाते आणि लुब्रिकेशन होते. नंतर मग आपण स्पॅनरनी किंवा हाताने किंवा इम्पॅक्ट रेंजने ते खोलू शकतो. ओके. आता गाडी वापरत असताना महत्त्वाची आणि वारंवार लागणारी गोष्ट ती म्हणजे गाडीचं सर्व्हिसिंग. सर, त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? हो, ही तर खूप आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी लागणारे फिल्टर रेंज, ग्रीस डिस्पेन्सर्स, प्रेशर वॉशर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स, ब्लोअर्स पण उपलब्ध आहेत. गाडीवर एखादी स्क्रॅच उठलं तर त्यासाठी कलर स्प्रे पण उपलब्ध आहेत. अगदी शेतकऱ्याचे एक्झाम्पल आपण इथे घेऊया. त्याच्या घरी ट्रॅक्टर तर असतातच, घरच्या घरी ऑइल फिल्टर तो खोलू शकतो, ऑइल चेंज पण करू शकतो आणि फिल्टर ब्लोअरच्या सहाय्याने तो साफ पण करू शकतो. म्हणजे जे तुम्ही मागाल ते आमच्याकडे उपलब्ध आहे, तेही दर्जेदार शिवाय वाजवी दरात. याशिवाय आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर पण ठेवली आहे. स्टॅनले, JK, आकार या ज्या प्रसिद्ध कंपन्या आहेत त्यांच्या स्पॅनर्सवर आपण प्रत्येक रविवारी स्पेशल 35% डिस्काउंट ठेवलेला आहे. वा, क्या बात है. आता मी माझ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही नक्की सांगेन. सर, अधिक माहितीसाठी तुमचा फोन नंबर द्याल? ओके मॅडम. 9822 801 804. 9822 801 804. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुम्ही सुद्धा अशा गॅरेज टूल्सच्या शोधात असाल तर H39 MIDC इथं असणाऱ्या मंदार ट्रेडर्सला नक्की भेट द्या. पुन्हा कुठेच जायची गरज वाटणार नाही. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.